तर नमस्कार मंडळी, मी कार्तिकेय स्वागत करतो तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या बोरसे प्रोडक्शन्स तर्फे द केबीएस शो वरती. मंडळी, मी मागं अनाउन्समेंट केली होती की आपल्या शो वरती एक नवीन गेस्ट येत आहेत. तर ते गेस्ट आपल्या शो वरती आलेले आहेत. तर जे गेस्ट आले आहेत आपल्या शो वरती त्यांचं नाव सचिन शिरसाट सर असं आहे. हे बेसिकली आर.के. माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कळवण या शाळेत एक शिक्षक आहेत आणि त्याच प्रकारे ते एक इन्फ्लुएन्सर देखील आहेत. तर मग आपण जास्त तुमचा वेळ वाया न घालवता डायरेक्ट आपल्या शोला सुरू. नमस्कार सर, कसं वाटतं आपल्या शो वरती आल्यानंतर? मला या शो मध्ये येण्याची संधी दिली त्याबद्दल खरंच मी आपले खूप आभार व्यक्त करतो. आता सर, तुम्ही आता म्हणजे आपल्या ऑडियन्स पैकी एकाचा क्वेश्चन होता की तुम्ही जी तुमची लद्दाख बाईक जर्नी केली, तर त्या बाईक जर्नीसाठी तुम्हाला मोटिवेट कोणी केलं आणि ही जर्नी स्टार्ट करावी अशी तुमच्या मनात कल्पना आली कसं काय? लडाख राईडचे मी खूप व्हिडिओ ऍक्च्युली पाहिले होते. तिथलं जे क्लायमेट, ते उंच उंच पर्वत, त्या ठिकाणी जावं आणि ते स्वतःची बाईक घेऊन जावं. बऱ्याचदा काय होतं, तिथं आपल्याला बाईक रेंटने मिळतात, पण माझी इच्छा अशी होती की घरातून निघून लेहपर्यंत जावं आणि परत बाईकनेच घरापर्यंत यावं अशी माझी इच्छा होती. आणि त्या दृष्टीने मी मग बाईक विकत घेतली आणि तो संपूर्ण प्रवास मग तो बाईकने पुढे कंटिन्यू केला. आणि तुमच्याकडे आता बाईकचं नेमकं मॉडेल कोणतं आहे? बाईकचं माझं मॉडेल आहे रॉयल एनफिल्ड मेटिओर 350. तुम्ही तीच का चूज केली? ती जी बाईक आहे तिची रचना मुळात एक टुरिंग बाईक म्हणून आहे, एक क्रुझर बाईक आहे आणि त्याच्यावरती इतका लांबचा प्रवास हा अजिबात जाणवत नाही. एकदम स्मूथ असा प्रवास होतो आणि कुठल्याच प्रकारचा प्रवास होता जो आपण शीन म्हणतो तो थोडाही जाणवत नाही. अतिशय बेस्ट अशी ती राईडसाठी ती बाईक. शिक्षकाचा अनुभव किती वर्षांपासून आहे? शिक्षकी पेशामध्ये मी जवळपास 16 वर्षापासून. 16 वर्षांपासून तुम्ही शिक्षक आहे. पेशात म्हटल्यानंतर एवढ्या वर्षांमध्ये तुमच्या आतापर्यंतची सगळ्यात फेवरेट बॅच कोणत्या इयरची होती? फेवरेट बॅच तसं म्हटलं की जे सुरुवातीचं माझं वर्ष होतं, प्रत्येक गोष्टीची कशी जे आपण जिथून सुरुवात करतो ते कायम लक्षात राहतं. पहिली गोष्ट आपली पहिली कार असेल, पहिली गाडी असेल, तशी पहिली बॅच पण ती सदैव माझ्या लक्षात राहील अशी माझी. सर्व करण्यासाठी जसं की युट्यूब वरती तुम्ही, इंस्टाग्राम वरती हे इन्फ्लुएन्सर बनण्यामागं म्हणजे तुम्हाला ही कल्पना कशी आली की इन्फ्लुएन्सर बनावं आपण? आता कसं मी ट्रेकिंग सुरू केलेलं होतं. म्हणजे आपण इतके नशीबवान आहोत नाशिक जिल्ह्यातले माणसं. महाराष्ट्रामध्ये जे 350 किल्ले आहेत त्याच्यापैकी सर्वात जास्त किल्ले नाशिकमध्ये. आणि कळवणमध्ये राहण्याचं आपण नशीबवान आपण असे की कळवणमध्ये 9 किल्ले आहेत. म्हणजे आपण इतक्या किल्ल्यांच्या आणि इतक्या इतिहासाच्या हे सगळे किल्ले यांना एक सुंदर असा इतिहास लाभलेला आहे. आणि या ठिकाणी आपण राहतो. आजूबाजूचे आपण जर डोंगर जरी पाहिले, म्हणजे धोडप किल्ला आहे जो महाराष्ट्रातील 2 नंबरचा उंच किल्ला आहे, जो आपल्याला आपल्या घरातून दिसतो. म्हणजे आपण इतके नशीबवान आहोत की आपण ह्या परिसरात राहतो. हळूहळू मी त्या किल्ल्यांचा प्रवास चालू झाला आणि हा प्रवास इतका लांबला की आज जवळपास मी 125 किल्ल्यांना भेटी दिलेल्या आहेत. अतिउत्तम सर. आम्ही आशा करतो, आमचे सर्व ऑडियन्स देखील आशा करते की तुम्ही महाराष्ट्रातले नव्हे तर संपूर्ण जगामध्ये जेवढे किल्ले तुम्ही प्रत्येक किल्ले, प्रत्येक अशा ऐतिहासिक गोष्टींना नक्की भेट द्या आणि तुमचे युट्यूबवरती ते व्हिडिओ टाकून आमच्या ऑडियन्सला भरभरून माहिती देत. युट्यूब स्टार्ट केलं तेव्हाची तुमची स्टार्टिंग अर्निंग आणि आत्ताची अर्निंग कशी, म्हणजे किती लमसम सांगा, असं एक्झॅक्ट नका सांगू, तुम्हाला नसेल कम्फर्टेबल तर, बट अशी एक लमसम आम्हाला एक आकडा सांगा. युट्यूब चॅनल मी चालू करण्याचा माझा उद्देश असा होता की माझी ट्रेकिंग चालू होती. जनरली कसं आपण सामान्य माणसाप्रमाणे एखाद्या ठिकाणी गेलो की फोटो वगैरे काढतो आणि फेसबुकला अपलोड करतो, त्या पद्धतीने चालू होती. पण मला अनेक जणांनी सांगितलं की तुम्ही त्या किल्ल्यावर जाता, तो किल्ला कसा आहे, प्रत्येक जण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही, मग एक व्हिडिओ तयार करा आणि युट्यूबला टाका. म्हणजे याच्याने मी युट्यूबचं चॅनल चालू केलं. आता युट्यूबच्या चॅनलला मी अनेक व्हिडिओ टाकत गेलो. आता मग त्या व्हिडिओची संख्या वाढत गेली आणि माझे फॉलोअर्स किंवा सबस्क्रायबर पण वाढत गेले. आता युट्यूबमधून ॲक्च्युली तो पर्पज नव्हता की आपलं काहीतरी इन्कम चालू व्हावा, फक्त उद्देश असा की आपण अजून 50 वर्षानंतर स्वतःच जर आपण आपलं चॅनल बघायला गेलो तर आपल्याला स्वतःचा आनंद मिळावा आणि आपण काहीतरी क्रिएटिव्हिटी करतोय. बरोबर. काहीतरी एक म्हणजे माझा पहिला व्हिडिओ होता रवळ्या किल्ल्याचा. तो व्हिडिओ माझे जर लेटेस्ट व्हिडिओ पाहिले की मला त्याच्यात डिफरन्स जाणवतो की आपण कशा पद्धतीने ते व्हिडिओ चांगले त्या पद्धतीने तयार करत गेलो. आणि इन्कमच्या बाबतीत म्हणायचं तर त्या इन्कमकडे अजून मी लक्ष दिलेलं नाही ऍक्च्युली. तरी एक लमसम आकडा सांगा, ॲव्हरेज तरी काही हजारांमध्ये मंथली असतो. चांगले. आणि आशा करतो 1000चा आकडा तुमच्या लाखोत जा. पैसा हो गया. आपल्या ऑडियन्स पैकी एकाचा क्वेश्चन आहे की ज्या प्रकारे बाकीचे टीचर्स लोक स्ट्रिक्ट असतात त्या प्रकारे तुम्ही देखील थोडेफार स्ट्रिक्ट आहेत का? कारण एकाने आम्हाला मेसेज केलेला होता
की सर म्हणताना काय म्हणतात की म्हणजे तुमचा एक स्टुडंटच होता, तुम्ही नाव नाही घेणार त्याचं, तर त्याने आम्हाला सांगितलं होतं की सर थोडेसे कडक स्वभावाचे, मारत नाही कधी, फक्त असे कडक स्वभावाचे आहेत ते. तर ते काय करतात, फक्त असं बोलतात कॉपी सापडली तर याद राखा. तर मग असं नेमकं काही झालंय का तुम्हाला, एखाद्याची कॉपी सापडली किंवा कोणी काही कांड केला वगैरे, तर मग तुम्ही खूप चिडलेले असं काही? नाही, कॉपीचं कसं आहे, मुळात मी आतापर्यंत कधी स्वतः कॉपी करून पेपर दिलेले नाही. बरोबर आहे. मी जेव्हा 11वी-12वी सायन्सला सटाण्याला गेलो, तेव्हा सटाणा कॉलेज म्हणजे असं होतं की या ठिकाणी परीक्षा चालू आहे असं एखाद्याला सांगून सुद्धा समजणार आहे की इतकं वातावरण शांत असायचं. आपल्याकडे जसं सेंटरच्या बाहेर धुमाकूळ, हो. सगळे कॉपी पुरवणारे, आरडाओरडा, पोलीस, तसं त्या सटाण्यामध्ये अजिबात वातावरण तसं नव्हतं. म्हणजे मी अशा वातावरणात परीक्षा दिली की तिथं 1 मार्काने कॉपी होत नव्हती. नंतर मी रत्नागिरी जिल्ह्यात राजापूरला शिकायला गेलो. सेंटर आमचंच कॉलेज राहायचं, सुपरविजनला आमचे शिक्षक असायचे. पण एकदा काय झालं, एका विद्यार्थ्याने एकाला फक्त 1 रिकामी जागा विचारून त्याने ती लिहिली पेपरमध्ये. आमच्या मॅडम सुपरविजन करत होत्या. पेपर जमा करताना मॅडमांनी त्याच्या 5 रिकामी जागा खोडायला लावल्या. तो सांगायचा की मॅडम मी एकच विचारले, त्याला 5 खोडायला लावल्या, मग त्याचा पेपर जमा केला. तर त्या शिक्षकांचं असं म्हणणं की तुम्ही उद्या शिक्षक होणार आहात, बरोबर आहे. तुम्ही जर आज कॉपी केली तर तुम्ही विद्यार्थ्यांपुढे आदर्श काय ठेवणार. म्हणजे ह्या वातावरणातून गेल्यामुळे मला कोणी कॉपी करतंय हे अजिबातच सहमत नाही. चांगले, म्हणजे जेणेकरून तुमचा मोटिव्ह पण असा आहे की आजकालची जी पिढी आहे, आजकालचं युग आहे, कॉप्याच्या भरोशावर तर मेनली नाहीच आहे. आणि जे पण आता आजकालचे मुलं आहेत ते बरेचसे खेड्यापाड्यात कॉफ्या चालतच असतात, त्यामध्ये कॉफ्या करून पुढे जातात आणि तिथं मग जे सिनियर कॉलेजला जातात तिथं कॉफ्या कडक, तिथं कॉफी होतच कॉपी होत नाही. मग तिथून मग त्यांना परत घरच्यांचे पैसे बुडवून रिटर्न आणि महत्त्वाचे वर्ष वाया गेलेले असतात. हो. मग त्यापेक्षा जर आता जर काही कॉफी नाही केली, थोडंफार कमी पण मार्क्स पडले, तर आपल्याला आपल्या खूपच प्रमाणे कॉलेज चांगलं भेटू शकतं. म्हणजे हा तुमच्या असं वाटलेलं आहे का की तुम्ही एका ठिकाणी गेले, एखाद्या टुरिस्ट प्लेसवरती गेले आणि त्या ठिकाणी तुम्ही जाताना असं भूताचा वगैरे पिक्चर बघून गेले आणि पिक्चर बघून गेल्यानंतर तुम्ही एखाद्या टुरिस्ट प्लेसवरती गेले, त्या ठिकाणी तुम्हाला असं सांगितलेलं की ही ठिकाण, हे जागा थोडीशी हॉरर आहे किंवा इथं भूत पिशाच असं काहीतरी असतं, आणि मग त्यानंतर तुम्हाला असं वाटलं की आपण पुढे चालतोय ना, आपल्या मागे कोणतरी भूत वगैरे असं काही असं वाटलंय का तुम्हाला? कौन है ये लोग, कहां से आते हैं? नाही, असं कधी वाटलं नाही. मी धोडप किल्ल्यावर मुक्काम केला होता. धोडप एक मोठा किल्ला आहे आणि एका गुहेमध्ये आम्ही 2च जण होतो, ट्रेकिंगला गेलेलो. आम्ही दोघांनी त्या रात्री त्या किल्ल्यामध्ये, नवरात्रीचे दिवस होते, तिथं धोडप किल्ल्यामध्ये एका गुहेमध्ये एका देवीचं छानसं मंदिर आहे. तर आम्ही त्या मंदिरापुढे दिवा पेट लावला, नवरात्री होती, सगळी देवीची पूजा केली. पण आम्ही गडावर जेव्हा पोचलो, इतका अंधार होता आणि रातकिड्यांचा इतका प्रचंड आवाज की आपण एवढ्या अंतरावरून बोलतोय ते सुद्धा ऐकू जाणार नाही, इतका तिथे अंधार आणि त्या रातकिड्यांचा आवाज. आणि त्या ठिकाणी आम्ही टेंट वगैरे लावून मुक्काम केलेला आणि त्या परिसरामध्ये बिबट्या असतो, त्यामुळे टेंटमध्ये रात्री वगैरे झोपलो, पण त्या बिबट्याच्या भीतीने बाहेर निघालो नाही रात्रभर. तसं भूतांचा वगैरे काही नाही, पण त्या बिबट्याची मात्र तेव्हा भीती वाटली होती. भूताची कधी भीती वाटली का? भूताची कधीच नाही, लहानपणी वगैरे नाही, कधीच नाही. कधीच नाही. मग आता म्हणजे तुम्ही सगळ्यात जास्त घाबरायचे कोणाला? भूत तर तुम्ही नाहीच म्हणताय, तरी पण मग शिक्षक, आई वडील, नेमकं कोणाला घाबरायचे जास्त? वडिलांना घाबरायचो. वडील माझे शिक्षक होते आणि तेही खूप त्यांच्या विषयामध्ये ते परफेक्ट होते, पण त्यांचे तत्व खूप होते की त्यांनाही त्या तत्वाच्या बाहेर गेलेलं चालायचं नाही. आणि ती भीती मात्र वडिलांची होती. कदाचित त्याच्यामुळेच आपली लाईन सरळ चालली. लडाखमध्ये गेल्यानंतर तुम्हाला असं कोणता एक्सपिरियन्स आला जो तुम्ही अजिबात विसरू शकत नाही? लडाखमध्ये गेल्यानंतर ज्यावेळेस आम्ही खारदुंगला पास आहे, वर्ल्ड हायेस्ट मोटरेबल पास, BROने तो पास बनवलेला आहे, तिथंपर्यंत गाड्या जातात. त्या खारदुंगला पासला जायला निघालो लेहवरून. साधारणतः 10-12 किलोमीटर घाट चढून गेल्यानंतर वातावरण तर एकदम स्वच्छ होतं. थोड्याच वेळात आकाशातून काहीतरी पडायला लागलं. काय पडतंय तर मला लक्षात आलं की बर्फ पडतोय. पण जसजसं पुढे गेलो इतकी प्रचंड बर्फवृष्टी झाली की काही सेकंदांमध्ये 2-3 फुटांचा बर्फाचा थर साचला. अरे बापरे. म्हणजे तो जो अनुभव होता तो इतका जबरदस्त होता की तो अनुभव घेण्यासाठी लोक परदेशांमध्ये जातात. आम्हाला तो अनुभव लडाखमध्ये इतका सहजरित्या मिळाला आणि खूप सुंदर असा तो अनुभव होता लडाख बाईक ट्रिप मधला. आणि तुम्ही म्हणजे इन्स्टाच्या तुमच्या एका पेजवर तुम्ही एक व्हिडिओ अपलोड केली आहे, त्यामध्ये कसं आहे की तुमची जी बाईक आहे ती ऑटोमॅटिकली अशी चढतीकडच्या साईडला जाते, म्हणजे उंच साईडला जाते, आणि तुम्ही दोघं पायवरती गेलेले बाईकवरती, तरी देखील ती गाडी ऑटोमॅटिकली वरती जाते. याच्या मागचं रिझन काय?
आपण ज्यावेळेस लेहकडे जातो, लेहपासून साधारणतः 20 किलोमीटरवरती एक पॉईंट आहे, त्याला म्हणतात मॅग्नेटिक हिल. त्या मॅग्नेटिक हिल म्हणजे ते आजूबाजूचा जो डोंगरांचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये ती असं एक गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध कार्य करणारी एक शक्ती तिथे की एका पॉईंटवर आपण गाडी उभी केली, जनरली गाडी ही उताराच्या दिशेने सरकते. हो. पण त्या ठिकाणी गाडी उभी केल्यानंतर ती चढाच्या दिशेने जाते. उताराच्या दिशेने न जाता ती चढाच्या दिशेने ऑटोमॅटिक पुढे सरकते. आता सुरुवातीला मला बी हे खोटं वाटलं की असं होऊ शकत नाही. पण ज्यावेळी मी तिथं बाईक उभी केली, खरंच माझी बाईक चढाच्या दिशेने सरकत होती. म्हणजे तो अनुभव मी घेतला त्या मॅग्नेटिक हिलच्या. तुम्ही एखाद्या धार्मिक ठिकाणी गेले आणि धार्मिक ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला असं वाटलं की या ठिकाणची जी परिस्थिती आहे, ती अतिशय विचित्र परिस्थिती आहे. म्हणजे आता कसं आपण किल्ल्यांमध्ये जातो, गडांवरती जातो, मग त्या ठिकाणी कसं गेल्यावरती भिंतींवरती काही पण नक्षीकाम, म्हणजे नक्षीकाम तरी म्हणतात ना, जे आजकालचे येडेगाबाळे पोर आहेत, येडेगाबाळेच म्हणतो आपण त्यांना मोकळं तोंडावरती, ती येडेगाबाळे जे पोर आहेत ती भिंतींवरती जाता काही पण करून येतात, काही पण लिहून येतात ते, ज्याची गरज नाही तरी पण. तर मग तुम्हाला असं वाटलं की आपल्याला ह्या गोष्टीमध्ये काही सुधारणा करायला पाहिजे किंवा ह्या गोष्टी त्या की जागी नको होत्या, असं काही वाटलंय का तुम्हाला? आणि जर होत्या तर मग आपण त्यासाठी काय प्रयत्न करू शकतो किंवा तुम्ही काही प्रयत्न केले होते का तुम्ही त्या ठिकाणी गेल्यानंतर? आता आम्ही ज्यावेळेस ट्रेकिंग करतो, गडावर जातो, गडावर जाताना आम्ही एक मोठी पिशवी घेऊन गेलेलो असतो. पिशवी कसली? मेन कापडची मोठी पिशवी, मोठा थैला. तर गडावर चढताना जेवढं कचरा आम्हाला सापडतो, आता आपण भरलेली 20 रुपयाची पाण्याची बाटली किल्ल्यावर घेऊन जाऊ शकतो, मात्र तीच रिकामी बाटली आणण्याचे कष्ट आपण घेत नाही. हो. तीच तिथे कुठेतरी फेकली जाते. मग आम्ही काय करतो, जेवढं शक्य असेल तेवढा सगळा कचरा त्या थैल्यामध्ये भरून आणतो. मग हे कुरकुऱ्यांचे पाकिटं असतील किंवा रिकामी प्लास्टिकच्या बाटल्या असतील, सगळ्या भरून आणतो आणि त्या आम्ही किल्ल्याच्या खाली पायथ्याशी त्या तिथं ठेवत असतो. म्हणजे फक्त गडावर जाणं नाही तर गड संवर्धन करणं ही सुद्धा काळाची गरज झालेली आहे. नाहीतर गडांची अवस्था ही भयंकर झालेली आहे. आता जसं तू म्हणाला हरिश्चंद्रगड आहे नगरमध्ये. हो. हरिश्चंद्र गडावर कोकण कडा आहे. कोकण कडा म्हणजे असा सर्पाच्या आकाराचा कडा आहे, खालचा भाग निमुळता, इथं आपण झोपून असं हा बघू शकतो. हे कोकण कडा म्हणजे एक आता पर्यटनाचं केंद्र झालेलं आहे. इतके मोठमोठे इव्हेंट, इतके तिथे सगळे माणसं येतात, मुलं मुली कॉलेजचे, आणि रात्रभर टेंट लावून तो धिंगाणा, ती मस्ती, त्या दारूच्या बाटल्या, म्हणजे हरिश्चंद्रगडाचं सगळं पावित्र्य धोक्यात आलेलं आहे. तर अनेक असे दुर्ग संवर्धन करणारे गट आहेत, ग्रुप आहेत, ते चांगल्या प्रकारे कार्य करत आहेत. आणि आपल्याला सुद्धा दुर्ग संवर्धन करायला जिथे शक्य होईल तिथे आम्ही त्या ठिकाणी मदत करत असतो. मी आपल्या ऑडियन्सला देखील विनंती करेन की तुम्ही सर्वजण देखील अशा एखाद्या ठिकाणी गेले, धार्मिक ठिकाणी, किल्ल्यांवरती, गडांवरती गेले, त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला पण अशा काही गोष्टी जाणवल्या तर तुम्ही देखील त्या गोष्टींवरती काहीतरी निर्णय घ्यायला हवा. म्हणजे जेणेकरून आपली जी येणारी पिढी आहे ते येणाऱ्या पिढीला ह्या गोष्टी फक्त चित्रांमध्ये, फोटोमध्येच न दिसता तर रियालिटीमध्ये देखील त्यांना त्या गोष्टी बघायला मिळायला हव्या. अशी म्हणजे यासाठी मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की तुम्ही नक्की त्यावरती काही ना काहीतरी ठोस कदम घ्यायला पाहिजे. तर मग सर, तुम्ही आता म्हटले ज्या प्रकारे की अशी तुम्ही हे करतात, खालून पिशव्या घेऊन जाता, त्यानंतर त्यामध्ये सर्व कचरा भरता, खाली आणता, तर मग तुम्ही असं करताना जेव्हा स्टार्टिंगला जेव्हा तुम्ही केलं असेल तेव्हा तुम्हाला असं काही विचित्र नाही वाटलं का? म्हणजे किंवा बाकीच्यांना असं नाही वाटलं का की हे लोक करतात, आपण पण त्यांना थोडीफार मदत करायला पाहिजे, असं म्हणून कोणी आलंय का तुमच्यासोबत सपोर्टला? नाही, आलेत ना, अनेक जण आलेत. म्हणजे ह्या ट्रेकिंगमुळे माझी तर इतक्या जणांची ओळख झाली, खूप जण माझ्याशी जोडले गेले आणि खूप जणांची इच्छा असते. पण जे फक्त आता ट्रेकिंग करणारे माझ्यानुसार 3 मंडळी असते. एक असतात हौशे, दुसरे नवशे आणि तिसरे गौशे. हौशे म्हणजे हौशेने ट्रेकिंगसाठी आलेले, ज्यांना आम्ही पावसाळी बेडकं म्हणतो. पावसाळा झाला, वातावरण सुंदर झालं की बेडकं बाहेर निघतात आणि गड किल्ल्यांवरती गर्दी करायला सुरुवात करतात. बरोबर आहे. जे नवशे असतात, जे कधीतरी जागे झालेले असतात आणि ते त्या ठिकाणी आलेले असतात. जे गौशे असतात ते काहीतरी शोधायला आलेले असतात, आपल्याला कोणतरी भेटेल, काहीतरी गौशेल, त्या हिशोबाने आलेले असतात. म्हणजे हौशे, नवशे, गौशे आहेत ना, हे सगळे घाण करणारी मंडळी असते. तर असं ज्यावेळेस आपण दुर्ग संवर्धन करतो, अनेक जण मदतीला येतात, अनेकांची इच्छा असते. आता मागे 40गावमध्ये सह्याद्री प्रतिष्ठान आहे, त्या लोकांनी खूप तिथे चांगलं कार्य केलं. किंवा आपल्याकडे मोंदर किल्ल्याचे वगैरे जे पाण्याची टाकी आहेत, ती सुद्धा अनेक वेगवेगळ्या टीम येतात आणि त्या पद्धतीने तिथे ती सगळी टाकी मोकळी करतायत. त्या टाकी आज जर पाऊस झाला की ते पूर्ण क्षमतेने भरता सुद्धा आहेत. म्हणजे हे छान कार्य चालू आहे. सर, तुम्ही एखाद्या ठिकाणी असे गेले म्हणजे जेणेकरून एखादा खूप
कठीण गड आहे किंवा कठीण किल्ले आहे, ज्याच्यावर जाणं खूप सोपं नाही बाकीच्या किल्ल्यांपेक्षा. तर मग त्या ठिकाणी गेल्यानंतर तुमच्यासमोर अशी एखादी घटना घडलेली का एखाद्या व्यक्तीचा पाय घसरला, तो बऱ्याच खाली गरवडत आला किंवा त्याला खूप दुखापत झाली, असं काहीतरी? आता मी सुरुवातीला AMK चा ट्रेक केला होता, अलंग मदन कुल्ला. इतका भयानक ट्रेक तो, 2 फुटाच्या पायऱ्या आणि खाली प्रचंड अशी दरी. म्हणजे मी तो ट्रेक मुक्कामाचा ट्रेक होता. आदल्या दिवशी आंबेवाडीतून सुरुवात करून मदन किल्ला बघितला, मदनवरून अलंगवर आलो, अलंगमध्ये गुहेमध्ये मुक्काम केला आणि दुसऱ्या दिवशी कुलंग गेला. पण ते 2 दिवस म्हणजे असे होते की मी देवाला प्रार्थना करायचो की मला सुखरूप घरी नाही, कारण अतिशय छोट्या पायऱ्या, त्याच्यावर मुरुम साचलेला आणि ॲक्च्युली प्रॉपर दोर वगैरे काहीच नव्हता. आता हळूहळू कसं तरी जाऊन मी तो ट्रेक पूर्ण केला. पण त्याच्यानंतर मी भैरवगडचा ट्रेक केला. हा भैरवगडचा मोरोशीचा भैरवगड AMK पेक्षा अवघड. इथे तर 2 फुटाच्या पायऱ्या होत्या, इथे बिल्लाजवरच पायरी होती. मात्र कमरेला प्रॉपर हार्नेस वगैरे बांधलेला. पण पहिल्या ट्रेकला जो घाबरलो, दुसऱ्या ट्रेकला मात्र पूर्ण आनंद घेतला. सुदैवाने माझ्या समोर अशी कुठली हानी झालेली नाही. मात्र आमचा एक मित्र होता जो मनमाडकडे थम्सअप आहे असा अंगठ्यासारखा एक स्वरूपात दिसतो, किंवा त्याला हडवीची शेंडी असं म्हणतात. त्यांनी तिथे इव्हेंट लावला होता. बरीचशी मंडळी ते घेऊन गेले, वरती गेले, सगळ्यांना त्या शेंडीवरती पोचवलं, खाली आले. मात्र खाली ज्यावेळेस ते सेटअप सोडायला लागले तर ते जे हुक होते ते हुक जुने होऊन गेलेले होते. बाहेरून हुक चांगला दिसायचा, आतमध्ये गंजलेला होता आणि एकाच हुकवर 3 जण येऊन लागले आणि दुर्दैवाने तो हुक तुटला. त्याच्यातले 1-2 जण मात्र तिथे एक्सपायर झाले. देखा आपने लापरवाही का नतीजा है. डायरेक्ट अशा घटना ट्रेकिंगच्या दरम्यान घडू शकतात. तुम्ही एखाद्या म्हणजे गेले एखाद्या किल्ल्यावरती, तुम्हाला तिथे इव्हेंटसाठी बोलवले असेल. आता किल्ल्यांवर विविध प्रकारचे इव्हेंट होतच असतात. तर मग तुम्ही त्या इव्हेंटमध्ये गेले आणि तुम्हाला वाटलं की नाही यार, आपण या ठिकाणी येऊन चुकी केली, अशा लोकांमध्ये आपण यायला नव्हतं हवं. हो, मग तसं कोकण कड्याचा अनुभव मी सांगितला. ज्यावेळेस मी कोकण कड्यावर रात्री टेंट लावून मुक्काम केला की ते डीजेच्या आवाजावर मोठमोठे गाणे चालू, सगळे म्हणजे आपल्याला समजू शकतं की सगळी मंडळी दारू पिलेली आहे. सगळ्यांचा तो रात्रभर धिंगाणा, तर सगळ्या बाटल्यांचा खच पडलेला. म्हणजे हे अशा ठिकाणी हे पावित्र्य राखलं जात नाही. म्हणजे इव्हेंट करणारे ती त्यांची जबाबदारी आहे की आपण या ठिकाणी जे लोक घेऊन येतोय ते व्यवस्थित असले पाहिजे. कारण कोकण कडा म्हणजे धोकादायक आहे. एखादा रात्री त्याच परिस्थितीत त्या कड्यावरून काठावर गेला फोटो काढण्याच्या नादात तर दुर्घटना घडू शकते. खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय, गया. आणि तुम्ही जेव्हा पण ट्रेकिंगला जाता किंवा किल्ल्यांवरती गडांवरती जाता, तेव्हा तुमचा नेमका ग्रुप कसा आहे? म्हणजे तुम्ही एकटे जाता की तुमच्यासोबत 2-3 जण असतात, आणि असतात तर ते कोण असतात? जनरली कसं आहे, मी आधी किल्ला ठरवतो की आता मला कुठं जायचं आहे. मग तो किल्ला फिक्स केल्यानंतर मग मी ज्या मित्रांना शक्य असेल ते माझ्याबरोबर मग येतात. मग 4-5 मित्र असेल तर 4 व्हीलरने आम्ही जातो, 1-2 मित्र असेल तर मग बाईकवर पण आम्ही जातो. मात्र मित्र असतातच. सोलो ट्रेक करण्याची अजून वेळ आली नाही, पण कोणाला तरी मी घेऊन जातोच. तरी मोस्ट ऑफ द तुमच्या ट्रॅकमध्ये सर्वात कॉमन फ्रेंड कोणता आहे तुमचा आलेला? कॉमन फ्रेंड आमचे ठोके सर असतात, नाही तर कापडणी सर असतात. या दोघांना मी केव्हाही घेऊन जाऊ शकतो. मंडळी तुम्हाला एक सांगतो, हे जे सर म्हटले आता शिरसाट सर, ठोके सर किंवा कापंडी सर असतात, यांच्यामध्ये सर म्हणजे कापंडी सरांचा उल्लेख केला तर बेसिकली ते कापंडी सर आम्हाला 12th आणि 11th केमिस्ट्री शिकवायला होते. म्हणजे तुम्हाला सांगू इच्छितो की सरांच्या युट्यूब चॅनलवरती एक लाईव्ह गॅदरिंगची एक व्हिडिओ आहे. दोन क्लिप्स आहेत, नाही 3 क्लिप्स आहेत, 3 क्लिप्स आहेत लाईव्हच्या. तर त्याच्यामध्ये माझे देखील 3 डान्स आहेत त्या 3 क्लिप्समध्ये, आणि त्यामध्ये आम्हाला एक फर्स्ट प्राइज देखील मिळालेला आहे. तर जर तुम्हाला बघायचं असेल मी कसा नाचतो ते, तर तुम्ही नक्की जा सरांच्या लाईव्ह मध्ये बघा. बड़ा हरामी हो बेटा. जो आपल्याला मेन मोटिव्ह होता आपल्या शोचा, ज्यावरती आपल्याला चर्चा करायची होती, ते म्हणजे विद्यार्थ्यांचं एज्युकेशन आणि एज्युकेशन सिस्टीम. तुम्ही यावरती आता आपण चर्चा करणार आहोत. तर मग सर मी तुम्हाला विचारू इच्छितो की तुम्ही बेसिकली एक टीचर आहात, तर तुम्ही कोणता सब्जेक्ट शिकवता आणि कोणत्या स्टँडर्ड्सला शिकवता? मी मॅथ शिकवतो 7th स्टँडर्डला. फक्त 7th? आणि तुम्ही मॅथच सब्जेक्ट का चूज केलं? का तुम्हाला असं काही असतं ते? नाही, मॅथमध्ये सुरुवातीपासून आवड होती आणि त्यामुळे मॅथ मला शिकवायला दिल्यानंतर तो विषय माझ्याकडे कायमचा होऊन गेला. मग मॅथ तुम्हाला म्हटले की तुम्ही मॅथमध्ये आधीपासूनच आवड होती, पण मग मॅथमध्ये नेमकी आवड आली कसं? कारण मॅथ हा सब्जेक्ट म्हटला तर मॅथबद्दल मग सुरुवातीला खूपच अवघड असतो किंवा काही काही न जातं खूप सोपं, पण जे नंतरचं 10th, 11th, 12th मॅथ असतं ते थोडंसं खूपच धोकादायक म्हणता येईल. तर त्या टाईपचं असतं. मग तुम्हाला नेमकं आवड आली कसं काय मॅथमध्ये? मॅथ मला सुरुवातीला खूप अवघड विषय वाटायचा, पण काय झालं, माझे आजोबा शिक्षक होते, आईचे वडील.
आणि जेव्हा त्यांनी माझे मॅथचे मार्क बघितले 40-45 किती पैकी? 100 पैकी, हा. तेव्हा मग त्यांनी मला शिकवलं मॅथ आणि इतक्या सुंदर प्रकारे त्यांनी मला ते शिकवलं. शिकवण्यापेक्षा त्यांनी माझ्यामध्ये तो आत्मविश्वास जागृत केला की हा विषय सोपा आहे आणि तेव्हापासून मला मॅथ सोपा जायला लागला आणि ते 40-45 वरून मी 90-92 वरती मॅथमध्ये मग सरकलो आणि तेव्हापासून जी आवड निर्माण झाली ती मॅथची आवड कायम राहिली. आणि तुम्ही 10th ला 11th ला 12th ला +1 +2 ला कधी मॅथचे क्लास वगैरे लावले होते का? मॅथचे क्लास लावले होते, जनरली सगळे लावतात आणि मला ॲक्च्युली 12th मॅथचे खूप चांगले शिक्षक मिळाले ते सटाण्यामध्ये, आभार उंदळ म्हणून. त्यांनी पण मॅथमध्ये एक जो कॉन्फिडन्स असतो तो चांगल्या प्रकारे तिथं निर्माण केला होता. तुमच्या आतापर्यंतचे फेवरेट टीचर कोण आहे? मोस्ट फेवरेट टीचर म्हणजे मग मला सटाण्याला एक बोरसे सर होते, BD बोरसे. मराठी शिकवायचे पण खूप छान शिकवायचे आणि शिकवण्याच्या पलीकडे त्या व्यवहारातल्या अनेक गोष्टी शिकवायचे. म्हणजे मी एकदा कॉलेजमधून पळून चाललो होतो सटाण्यामधून, तर त्यांनी मला सटाण्याच्या शिवाजी पुतळा आहे आता सध्या, ते शिवाजी महाराजांचा पुतळा, तिथून मला रिटर्न आणलं. मी सायकलवर, ते पाठीमागून मोटरसायकलवर, आणि मला वर्गात बसवलं. म्हणजे शिकवण्याच्या पलीकडे ते अनेक गोष्टी शिकवायचे. एखादा विद्यार्थी जर त्रासदायक असेल तर त्याच्या घरी जाऊन पोचायचे. घरी आल्यानंतर तो मुलगा मग त्याचा गेम झाला तो समजून जायचा आता विषय संपला. आणि त्यामुळे तसे जे शिक्षक होते ते खूप क्वचित आणि तुरळक बघायला मिळतात. तर ते बोरसे सर माझे एक आदर्श शिक्षक होते. तुम्हाला एजी क्लास आठवतो का? एजी क्लासला होतो मी शिकायला. मी +1 +2 ला एजीला होतो. तर त्या ठिकाणी त्या सरांनी तुमचा उल्लेख केलेला होता. म्हणजे असं आमची चर्चा चालू होती. आणि गणितामध्ये येवला सर, आहेराव सर दोघं एकदम बेस्ट. मी तर मला कळवणमध्ये त्यांच्यापेक्षा बेस्ट टीचर कोणीच नाही आता. येवला सरांनी माझ्यामध्ये गणिताचा खूप कॉन्फिडन्स निर्माण केला होता. आणि म्हणजे तेव्हा आमचा असा विषय चालू होता. असं म्हणजे आम्ही पण, म्हणजे तुम्ही तरी चांगले आहेत आमच्यापेक्षा, तुम्ही म्हटलं 91 92, बट मग आमची कंडिशन त्या सरांना माहिती की आमची कंडिशन कशी होती. तर मग आमची कंडिशन म्हणजे असं एकदम ॲव्हरेज रेंजचे पुरत आम्ही. तर मग तेव्हाच सरांनी आम्हाला तुमचं एक्झाम्पल दिलं होतं. तर मग ते म्हटले की त्या सरांना देखील थोडं सुरुवातीला मॅथमध्ये एवढा इंटरेस्ट नव्हता, पण मग आम्ही हळूहळू त्यांच्यावरती मेहनत केली. त्याच्यानंतर मग ते सर आज मॅथचे टीचर आहेत म्हणे. तर मग असा विषय झाला होता. तर म्हणून म्हटलं तुम्हाला एजी क्लास आठवतो का, किंवा एजी क्लासच्या तुमच्या लाईफमध्ये काही आठवणी आहेत का? खूप आठवणी आहेत एजी क्लासच्या. काय? एजी क्लासमध्ये म्हणजे आम्ही हुशार प्लस आगाऊ अशा टाईपमधले मुलं होतो. आणि आईराव सर, येवला सर आणि अनेक शिक्षक आम्हाला तिथे शिकवायला होते. म्हणजे एजी क्लासमधूनही आम्हाला खूप काही मिळालं. दोघांपैकी डेंजर कोण होतं? डेंजर आईराव सर डेंजर होते. खूप धुवायचे का? नाही धुवायचे वगैरे, धुण्याचा विषय नाही आला आमच्या घरी. मग पण आगाऊपणा स्वभाव. आता तुम्ही एक टीचर आहात बरोबर, तर मग जे तुमच्या काळातले टीचर, आत्ताच्या काळातले टीचर आणि तुमच्या पॅरेंट्सच्या काळातले टीचर, तर मग ह्या तिघ जनरेशनच्या टीचर्समध्ये एक गोष्ट म्हणजे आम्ही एक्सपिरियन्स देखील केलेली आहे आणि त्याच प्रकारे त्या गोष्टी इंटरनेटवरती देखील खूप व्हायरल चालू आहे. म्हणजे मेन म्हणजे डाऊनफॉल ऑफ द रिझन बिहाइंड द डाऊनफॉल ऑफ स्टुडंट्स हा एक टॉपिक खूप जास्त व्हायरल होतोय. तर मग याच्यावरती मी तुम्हाला असं विचारू इच्छितो की आजकालची जेवढी जनरेशन आहे, ह्या जनरेशनला, ह्या तिघ जनरेशन्सपैकी नेमके बेस्ट टीचर कोणते वाटतात तुम्हाला, जे आत्ताचे तुमच्या जनरेशन मधले का तुमच्या पॅरेंट्सच्या जनरेशन मधले? आता कसं आहे, मी माझ्या पिढीमधला किंवा कुटुंबातला मी तिसरी पिढी. बरोबर आहे. माझे आजोबा शिक्षक होते, आई वडील शिक्षक होते आणि मी शिक्षक आहे. पण टीचर बेस्ट कोणते, आता प्रत्येक काळामध्ये कसं आहे, सगळे शिक्षक चांगले असतील असं काही. बरोबर आहे. किंवा आज म्हटलं की आज मग सगळे शिक्षक चांगले नाहीत असंही आपण म्हणू शकत नाही. ज्याला विद्यार्थ्यांना द्यायचं आहे तो प्रामाणिकपणे देतच राहतो. ज्याला वाटतं की विद्यार्थ्यांचा खरंच विकास व्हावा तो शिक्षक कायम प्रयत्नच करत असतो. पण आजकाल काय झालंय, पालक जास्त सेन्सिटिव्ह झालेले. पूर्वी कसं असायचं, एखाद्या पालकाने शिक्षकाने शिक्षा केली म्हणून पालक कधी ओरडत नसत. आजकाल मात्र काय झालं की शिक्षकांनी शिक्षा केल्यानंतर तो विद्यार्थी त्याच आपल्या मुलासमोर त्या शिक्षकांचा इतका अपमान करतो की शिक्षक काय म्हणतो, माझं काम शिकवणं आहे ना, मी फक्त तेवढंच शिकवतो, बाकी तुमचे मुलं सुधरो अगर ना सुधरो. म्हणजे इथं पालकांचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला पाहिजे. शिक्षकाची खूप इच्छा असेल, मात्र पालक जर ऐकायला तयार नसतील मग तिथं शिक्षक पण काही करू शकत नाही. तुम्हाला मेन म्हणजे मुलांच्या डाऊनफॉलचं रिझन कोण वाटतं किंवा काय वाटतं? डाऊनफॉलचं रिझन म्हणजे काय झालेलं आहे, आता जी कुटुंब व्यवस्था आहे ती जी मुलांमध्ये जे बॉन्डिंग पाहिजे ते ॲक्च्युली उरलेलं नाही आहे. मुलं फक्त शाळेत गेले म्हणजे शिकले असा त्याचा अर्थ. पालकांचं मुलांबद्दल जे बॉन्डिंग असलं पाहिजे ते बॉन्डिंग जर चांगल्या प्रकारे असेल, मुलं पालकांशी मोकळेपणाने बोलले पाहिजे,
पालकांनी आपला विद्यार्थी काय करतोय, कोणाबरोबर राहतोय, त्याची संगत कशी आहे याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि वेळोवेळी त्याचा जर फॉलोअप घेत गेला की विद्यार्थी शाळेत जाऊन काय करतोय, तर नक्कीच त्या मुलांची प्रगती नक्कीच होईल. मी बेसिकली एक इंटरनेटवरती एक असं रील्स स्क्रोल करतो, त्या पद्धतीने मी पण रील्स बघत होतो. तर मग रील्स बघता बघता मला ना अचानक एक क्लिप आली. तर मग त्या क्लिपमध्ये मला एक्झॅक्ट माहीत नाही ते कोणता देव कोणाला म्हटला होता, बट कोणीतरी श्रीकृष्ण भगवानांना म्हटलं, नाही विष्णू भगवानांना म्हटलं होतं. तर त्यामध्ये कसं होतं की एक गाय असते, ती गाय तिच्या वासराला चाटत असते. तर मग ती गाय इतकी चाटते का ते जे वासरू असतं त्या वासरूच्या बॉडीमधून ब्लिडिंग चालू होत असतं. तर मग कोणते तरी देव असतात ते त्यांना विचारतात की देवा या माग म्हणजे गाय एवढं का चाटत आहे त्याच्या मुलाला. तर मग त्यामध्ये ते सांगतात की आता हे जे चौथं युग चालू आहे कलियुग. तर मग ते देव काय म्हणतात की जे चौथं युग असणार आहे कलियुग, त्या कलियुगामध्ये पॅरेंट्स त्यांच्या मुलांसाठी इतके केअरिंग होऊन जातील की तेच त्यांच्या डाऊनफॉलचे रिझन असतील. तर मी यामध्ये तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. पालक मुलांबाबतीत इतके सेन्सिटिव्ह झालेले आहेत की म्हणजे एक किस्सा असा आहे की एका शिक्षकाने एका मुलाला मारलं म्हणजे एखादी छडी दिली असेल. तो पालक दुसऱ्या दिवशी शाळेमध्ये आला, त्या शिक्षकांना ते आपल्या मुलासमोर खूप बोलला, कायदे सांगितले, तुम्ही विद्यार्थ्यांना शिक्षा केल्यानंतर कायदे काय. शिक्षकाने हात जोडून सांगितलं की माझ्याकडनं चूक झाली आणि मी परत अशी चूक करणार नाही. त्यानंतर तो मुलगा इतका हाताबाहेर गेला की आता ज्यावेळेस ते शिक्षक त्या पालकाला बाहेर भेटतात तेव्हा तो पालक त्या शिक्षकांकडे बघून मानखाली घालतो. म्हणजे परिणाम कसा झाला की तो मुलगा हाताबाहेर निघून गेला. फक्त शिक्षकाने थोडीशी शिक्षा केल्यामुळे तो पालक जर विद्यार्थ्याची बाजू घ्यायला लागला तर तिथून त्या मुलाची अधोगती चालू होते. शिक्षक काही स्वतःच्या स्वार्थासाठी मुलाला शिक्षा करत नसतो. शिक्षकांचा उद्देश काय असतो की या मुलाला चांगली शिस्त लागावी, याने अभ्यास करावा, आणि याच कारणासाठी म्हणजे काही गोष्टींमध्ये पालक या पद्धतीने मुलांच्या डाऊनफॉलला कारणीभूत ठरतात. एज्युकेशन सिस्टीम एक प्रकारे धंदा बनत चाललेली, बिझनेस बनत चाललाय, पैसे कमवण्याचा एक मार्ग आहे. जरी पण शासनाने विविध प्रकारचे नियम काढले की जे पण एज्युकेशनची संस्था असेल किंवा एखादं कॉलेज असेल, स्कूल असेल, ते ॲज अ चॅरिटी म्हणून बनावं. त्यासाठी जेवढे पण डॉक्युमेंट्स असतात सर्व काही चॅरिटी म्हणून सबमिट केले जातात. बट ॲट रियालिटी ते चॅरिटी नसून तो एक पैसे कमवण्याचा धंदा करण्याचा एक मार्ग आहे. तर मी यावरती तुम्हाला काय वाटतं? शिक्षण क्षेत्रामध्ये आता मोठ्या प्रमाणात बदल झाले. पूर्वी शिक्षण सेवा म्हटली जायची, आता शिक्षण एक धंदा होऊन गेलेला आहे. मेवा कमवायचं काम. हां, मोठमोठ्या शहरांमध्ये आपण बघतो की काही लाखांमध्ये कोचिंग क्लासेसची फी असते, किंवा मॅनेजमेंटमधून ॲडमिशन घेतलं तर ती काही लाखांमध्ये असतं, किंवा काही कॉलेजेसमध्ये आपण बघतो की ते शिक्षक बाहेर कोचिंग घेऊन विद्यार्थ्यांना शिकवतात की जे आतमध्ये कॉलेजमध्ये काही शिकवत नाही. म्हणजे हा एक मोठा धंदा होऊन गेलेला आहे. आणि याच्यामध्ये आता शिक्षण क्षेत्रामध्ये मोठमोठ्या कंपन्या उतरत आहेत, इन्व्हेस्टमेंट करत आहेत, कारण इथून रिटर्न चांगले आहेत. पालक आपल्या विद्यार्थ्यांसाठी लाखोंची फी भरायला तयार होऊन गेलेले आहेत. म्हणजे एक प्रकारे एक शिक्षण क्षेत्र हे सेवा न राहता एक बिझनेसच आता सुरू होऊन गेले. प्रायव्हेट कॉलेजची जी संख्या आहे ती जास्त वाढून गेली. एका सर्वेनुसार आत्ताच्या काळामध्ये महाराष्ट्रात का भारतात 12 लाख पेक्षा जास्त प्रायव्हेट कॉलेजेस आणि स्कूल्स तयार झालेले आहेत. आणि ह्या जेवढे म्हणजे प्रत्येक स्कूल असं नाही म्हणत मी, बट बरेपैकी जे स्कूल्स कॉलेजेस आहेत त्यामध्ये कसं असतं, तुम्ही टिफिन शाळेकडून घ्यायचा, कपडे शाळेकडून घ्यायचे, त्याच्यानंतर शूज वगैरे वगैरे जेवढं काही सगळं तुम्ही कॉलेजमधून शाळेमधून घ्यायचं. फक्त एज्युकेशन अशी एक सिस्टम आहे जी तुम्ही बाहेरून घ्यायची, त्यासाठी तुम्ही बाहेर क्लास लावायचे. यावरती तुम्हाला काय वाटतं? बरोबर आहे. म्हणजे शाळेमध्ये आता काही शाळा अशा झाल्या आहेत की ज्याच्यामध्ये शिक्षण सोडून सगळं मिळतं. बरोबर. फक्त शिक्षणच मिळत नाही. शिक्षण पाहिजे तर बाहेर क्लास लावा, तुम्ही क्लास आणखी आमच्याकडे लावा, आम्ही त्याचे वेगळे पैसे घेतो. म्हणजे या प्रकारे तो एक वेगळा बिझनेसच सुरू होऊन गेलेला आहे. आता मी परवाच म्हणजे जेव्हा आपली बोलणं झालं की तुम्ही आपल्या शोवरती येतात, त्या दरम्यान मग मी म्हटलं काहीतरी आता तुम्ही एक टीचर आहे त्यामुळे त्याच्यावरतीच बोलत असं. तर मग मी ध्रुव राठीची एक व्हिडिओ बघत होतो. तर मग ध्रुव राठीच एका व्हिडिओमध्ये त्याने काय सांगितलं होतं की जेवढी पण आजकालची एज्युकेशन सिस्टीम आहे, तर या एज्युकेशन सिस्टीममध्ये बेसिकली जे टीचर्स असतात, म्हणजे धंदाच म्हटलं तो त्या शब्द, म्हणजे कॉलेजेसला स्कूलचा, तर मग जो ते धंदा करतायत, हे जे पैसे कमवत आहेत, यामध्ये जेवढे देखील टीचरसाठीचे जे टीचरच्या साईडचे जे लॉ आहेत, तर मग शासनाने एक नियम काढलेला आहे. त्यामध्ये कसं आहे की जेवढे पण प्रायव्हेट कॉलेजेसचे टीचर्स किंवा स्कूलचे टीचर्स आहेत, तर मग त्यांना कसं आहे की शासनाने नियम कसा काढले की प्रायव्हेट कॉलेजेसचे स्कूलचे जे टीचर्स आहेत त्यांना सरकारी कॉलेजेसच्या सरकारी स्कूलचे जे टीचर्स आहेत त्यांच्या बरोबरीचा पगार मिळावा.
बट मग आताची जी एज्युकेशन सिस्टम आहे प्रायव्हेट कॉलेजेसची, त्यामध्ये कसं आहे की दाखवायला त्या शिक्षकांना पगार असं 50-60 हजार रुपये गव्हर्नमेंट कॉलेजच्या टीचर सारखा, बट बेसिकली ऍक्च्युअल मध्ये त्यांना पगार मिळत असतो 7-8-10 हजार, मॅक्सिमम जास्तीत जास्त 15 ते 20 हजार. तर मग याच्यावर तुम्हाला काय वाटतं, कारण तुम्ही स्वतः देखील एक टीचर आहात? प्रायव्हेट कॉलेजेसमध्ये जे शिक्षक असतात त्यांना मुळातच त्यांच्या सेफ्टीचा विचार केला पाहिजे. म्हणजे शिक्षकाला जर 7-8 हजार रुपये मानधनावर काम करत असेल तर नक्कीच तो शिक्षक जो विद्यार्थ्यांना जे काही ज्ञान देणार त्याच्यावर नक्कीच परिणाम होईल. म्हणजे एकीकडे आपण बघतोय की सरकारी शाळांमधील शिक्षकांचे पगार, आता काही शाळा जडपीच्या द्विशिक्षकी शाळा आहे किंवा एक शिक्षकी शाळा आहे, तिथं 2-2 मुलं आहेत. त्या 2 मुलांना शिकवायला एक शिक्षक, त्या शिक्षकाचा पगार वगैरे हा भाग वेगळा झाला. मात्र त्यांच्यावर केला जाणारा खर्च आणि प्रायव्हेट शाळांमधील शिक्षकांवर दिला जाणारा पगार यांच्यामध्ये फार मोठी तफावत आहे. पण प्रायव्हेट शाळांमध्ये जे संस्था चालक आहे ते तर मोठ्या प्रमाणामध्ये पैसे जमा करताय विद्यार्थ्यांकडनं. मग त्यांनी जर त्या शिक्षकांना जर व्यवस्थित पगार वाढवून दिले तर त्या शिक्षकांमध्ये जी ज्ञान देण्याची जी क्षमता आहे किंवा जी देण्याची जी तळमळ आहे ती वाढेल. म्हणजे हा जो गॅप आहे हा प्रायव्हेट आणि सरकारी मधला हा कमी करणं आवश्यक आहे. आणि बेसिकली आता जेवढे पण प्रायव्हेट स्कूल आहेत, कॉलेज आहेत, यांच्यामधली जी एज्युकेशन सिस्टम आहे त्यामध्ये बेसिकली कोणत्या टॉपिक्सवरती चर्चा केली जाते जास्तीत जास्त? मुलांना पुढं जाऊन डॉक्टर्स बनायचे, इंजिनियर, वकील, लॉयर, त्यानंतर बस एवढे जे मोजक्या फार्मसिस्ट, ज्याचे बोटावर मोजण्या इतक्या फील्ड्स आहेत, याच फील्ड्सबद्दल चर्चा केली जाते कॉलेजमध्ये. पण मग मुलं असतात, ते लहान मुलं असतात, म्हणजे तुम्ही जरी 10वी पर्यंत शिकले आहात, मी पण 10वी पर्यंत शिकलो, आपल्याला भूगोल सब्जेक्ट आहे, इतिहास सब्जेक्ट आहे आणि नागरिकशास्त्र, राज्यशास्त्र हे जे सब्जेक्ट आहेत, या सब्जेक्ट जर 10वी पर्यंत शिकवले जातात, पण मग त्याबद्दल आपल्याला 10वी नंतर त्या सब्जेक्ट्सवरती आपल्याला काही गायडन्सच मिळत नाही. म्हणजे आता तुमची 11 झाली, 12 झाली, आता तुम्ही 12th नंतर काहीतरी करिअर चूज करणार. मग तुमच्यासमोर ऑप्शन्स काय असतात? 4 ऑप्शन्स असतात. एक तर इंजिनिअरिंग करायची, फार्मसी करायची, डॉक्टर बनायचं, BA MBA वगैरे. तर मग जर त्या फील्ड्समध्ये जाण्यासाठी मुलांना मोटिवेटच केलं जात नाही, तर मग ते सब्जेक्ट देऊन फायदाच काय? बरोबर आहे. आपल्याकडे काय झालंय की एक ट्रेडिशनल प्रकार सुरू झालाय की याच क्षेत्रामध्ये मुलगा गेला पाहिजे. मुलाला एखाद्या छोट्या मुलाला विचारलं तुला काय व्हायचं, तो सांगतो मला डॉक्टरच व्हायचं. म्हणजे त्यांच्यामध्ये टेंडन्सी आपण पालकच घालत असतात की मुलगा इंजिनियर झाला पाहिजे. एखादा दगड मारून फेकला की तो एखाद्या इंजिनियरला लागेल की इंजिनियरची संख्या वाढून गेलेली आहे. आणि इंजिनियर म्हणजे भरपूर मुलं इंजिनिअरिंगकडे जातात. पण तेच आपण मुलांना जर स्पोर्ट्समध्ये टाकलं, स्पोर्ट्समध्ये मुलं शिकले, स्पोर्टमध्ये पुढं गेले तर किंवा वेगवेगळ्या फॅकल्टीज असतील त्याच्यात ते मुलं पुढं गेले पाहिजे. पण आपले जे मुळात जो दृष्टिकोन आहे, समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो बदलला गेला पाहिजे. आता आपण बघतो की सोशल मीडियामध्ये अनेक जण करिअर करतायत आजकाल, पण आपल्याकडे आपला त्याच्याकडे बघायचा दृष्टिकोनच वेगळा आहे. म्हणजे समाजाचा जो दृष्टिकोन आहे तो इथं बदलला तर या सगळ्या गोष्टी बदलू शकतील. आणि आता जेवढे पण पालक असतात, पेरेंट्स असतात, मग ते कसं करतात की याच्या मुलांनी हे केलं तू पण तेच कर, त्याला एवढंच पॅकेज लागलेलं आहे, तुला त्याला 10 लाखाचं पॅकेज लागलं ना, तुला कमीत कमी 3 लाखाचं तरी लागलं पाहिजे, तू तेच कर. याला त्याची पोरगी 15 लाख रुपये कमवते, त्यांचं आता एंगेजमेंट झालेली आहे, तिचे 15, त्याचे 10, 25 लाख रुपये त्यांना पगार चालू आहे, तू बी असं काहीतरी कर, तू 10 लाख कमवणारी बायको कर, 15 लाख कमवणारी बायको कर. म्हणजे अशी मुलांच्या मनामध्ये मेंटॅलिटी घातली गेलेली आहे. पण मग मुलांचा जो मेन इंटरेस्ट असतो, फॉर एक्झाम्पल कोणाला युट्यूबमध्ये करिअर करायचं असेल, कोणाला स्पोर्ट्समध्ये करिअर करायचं असेल, किंवा कोणाला सिंगिंगमध्ये, डान्सिंगमध्ये, ऍक्टिंगमध्ये, थिएटर, भरपूर असे प्रकार आहेत, त्यांमध्ये त्यांना करिअर करायचं असेल. फक्त एज्युकेशन आपण सोडलं तर एज्युकेशनच्या व्यतिरिक्त 7 विविध प्रकारच्या फॅकल्टीज आहेत. मग फॅकल्टीज तरी म्हणतात ना, पण विविध प्रकारच्या अशा गोष्टी आहेत, म्हणजे डान्स, स्पोर्ट्स वगैरे अशा 7 ते 8 प्रकारच्या गोष्टी आहेत, पण त्याबद्दल मुलांना माहितीच दिली जात नाही. तर मग तुम्हाला असं काही वाटतं का आपण असं काही उपक्रम काही राबवू शकतो जेणेकरून मुलांना त्या गोष्टींबद्दल माहिती मिळेल? बरोबर आहे. आता एक मुलगी होती जी लग्न करून अमेरिकेत गेली. तिचा नवरा तिथे एका मल्टीनॅशनल कंपनीमध्ये मोठ्या पदावर होता, जो लाखोमध्ये पॅकेज घेत होता. ही तिथं गेल्यानंतर करायचं काय, वेळ कसा घालवायचा, म्हणून तिने तिथे अमेरिकेमध्ये तिचं एक यूट्यूब चॅनल सुरू केलं. आणि हळूहळू मग तिने तिथे साऱ्या गोष्टी दाखवल्या. अमेरिकेमध्ये हे कसं आहे, भाजी मार्केट कसं आहे, भाज्या कशा मिळतात. मुळात आपल्या लोकांना अमेरिकेबद्दलचं अट्रॅक्शन भरपूर. अमेरिकेमध्ये शाळा कशी आहे, तुम्ही बस स्टँडवर गेलात, तिकीट कसं काढायचं, या साध्या साध्या गोष्टींचे व्हिडिओ तिने बनवले.
आज तिचं यूट्यूब चॅनल इतकं ग्रो झालेलं आहे की तिच्या नवऱ्याच्या पॅकेजपेक्षा तिचं उत्पन्न आज जास्त आहे. म्हणजे अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत, पण आपला काय दृष्टिकोन या गोष्टींकडे बघण्याचा चांगला नाही. मग हा दृष्टिकोन आपण बदलला पाहिजे. याचे आपण विद्यार्थ्यांना वर्कशॉप घेतले पाहिजे की या मराठवाड्यात एक गाव आहे, ते यूट्यूबवाल्यांचंच गाव आहे. प्रत्येकाचे यूट्यूब चॅनल आहे, प्रत्येकजण लाखो रुपये कमवतोय. बरोबर आहे. छोटे छोटे कंटेंट तयार करून लाखो रुपये अर्निंग करून राहिले. म्हणजे आज ह्या गोष्टींकडे बी समाजाने चांगल्या प्रकारे बघितलं पाहिजे आणि पालकांनी थोडंसं आपल्या मुलांना त्यांच्या कलेनुसार त्या क्षेत्रामध्ये जाऊ दिलं तर तो मुलगा त्या दृष्टीने तिथे चांगली प्रगती करेल. आता जर आपण एक प्रकारे विचार केला, जे मुलं 2000 ते 2007 ह्या 7 ते 8 वर्षांच्या रेंजमधले आहेत, बेसिकली सगळ्यात जास्त हार्ड वर्क त्या मुलांचं चालू आहे. कारण ते त्यांचे पॅरेंट्स होते. त्या पॅरेंट्सच्या जनरेशनमध्ये कसं, म्हणजे तुम्ही पण त्या जनरेशनमध्ये येता असं मला वाटतं. पण मग त्या पालकांचं कसं असतं की आम्हाला जायला चप्पल नव्हती, आम्ही खाद्याच्या गोणी असायच्या, त्या गोणींचं आम्ही दप्तर करून जायचो, आम्ही 4 नद्या ओलांडून जायचो, आम्ही असं शिक्षण केलं तसं शिक्षण केलं, असं मुलांना उदाहरण देत असतात. मग तुला एवढ्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत तरी तू ते करत नाही, असे ते त्यांना टोमणे मारत असतात किंवा असं बोलत असतात. तर मग मुलाची जी मेंटॅलिटी असते ना ती हळूहळू घसरत चालत असते. मग याच्यावरती तुम्हाला काय वाटतं? कारण आता तुम्ही म्हटलो की आम्ही असं केलं तसं केलं, पण मग मुलाच्या मनात असे इतकं गुंतून गेलेलं असतं स्वतःच्या मनात, तू खूप चिडचिड करत असतो की मग ते म्हणतात की तो पोरगा कसं काय त्या लाईटच्या खाली अभ्यास करायचा तरी तो आज हे बनून गेला ते बनून गेला. मुलं आतल्या आत स्वतःला असं खात असतात. त्यांना खूप वाटतं की आपण पॅरेंट्सला बोलावं, तो त्याने जर केलं तर मग तुम्ही काय करू शकले? तो बल्बाखाली बसून अभ्यास करत होता, चिन्नीमध्ये बसून अभ्यास करत होता, मग तो एवढा बनून गेला, मग तुम्ही काय म्हणले? 17 साठी किती सांगा ना, नाही येत ना तुम्हाला, मग मला काय छत आहे सांगा ना. तर मग अशा जे विविध प्रकारचे मेंटॅलिटी गोष्टी मुलांच्या मनात चालत असतात, तर मग त्यामध्ये ते स्वतःला खात चालत असं आतल्या आत. मग त्याच्यामुळे त्यांना मेंटली प्रॉब्लेम जास्त येत आहे. तर यावरती तुम्हाला काय वाटतं की मुलांना असं काय सोल्युशन आपण काढू शकतो की ते जे मेंटली डिस्ट्रॅक्ट होत आहेत त्यावरून ते थोडेसे साईडला निघू शकतील? मुळात कसं आहे, पालकांनी तुलना करणं चुकीचं आहे की हा इतका आहे त्याला इतके मिळाले. प्रत्येकामध्ये वेगवेगळं स्किल आहे. जसं वाघ जोरात पळू शकतो आणि हत्ती पळू शकत नाही, म्हणजे हत्ती काही कामाचा नाही असं आपण म्हणू शकत नाही. माकड झाडावर चढू शकते आणि हत्ती चढू शकत नाही, म्हणजे माकड हत्तीपेक्षा मोठा असंही आपण म्हणू शकत नाही. हत्तीमध्ये वेगळ्या क्षमता आहे, माकडामध्ये वेगळ्या क्षमता आहे, वाघामध्ये वेगळ्या क्षमता आहे. तर मग ही तुलना मुळात चुकीची आहे की याची तुलना त्याच्याशी करणं. तर ती तुलना केली तर त्या मुलामध्ये नकारात्मकता वाढू शकते आणि मुलाची प्रगती आहे ती तिथं थांबू शकते. त्यापेक्षा मुलाला मोकळ्या वातावरणामध्ये त्याची इच्छा कल जसं असेल त्या पद्धतीने तो पुढे गेला तर ते मुलाच्या वाढीसाठी सर्वांगीण विकासासाठी ते योग्य राहील. बरेचसे पिक्चर आलेले आहेत, चित्रपट आलेले आहेत. एक म्हणजे 10-12 वर्षां अगोदर मला वाटतं एक 3 इडियट्स म्हणून पिक्चर होता, त्याच प्रकारे एक हिचकी म्हणून पिक्चर होता आणि मराठीतला एक एकदम गाजलेला पिक्चर आहे शिक्षणाच्या आईचा गो. तर मग ह्यासारखे पिक्चर हे सगळे पिक्चर एक्सेप्शन आहेत. याच्या व्यतिरिक्त जर आजकाल आपण चित्रपट बघितले की त्या चित्रपटांमध्ये स्टार्टिंगला एक हिरो असतो, विलन असतो. हिरोचं कॅरेक्टर काय असतं? पोलीस ऑफिसर, IPS ऑफिसर, एखादा रिकामटा मुलगा आणि किंवा एखादा छपरी पोरगा, या टाईपचे त्यांना दाखवले जातात कॅरेक्टर्स. बट हे जे आपण सांगितले 2-3 चित्रपट, हे एक्सेप्शन सोडून बाकीचे जेवढे देखील चित्रपट आहेत त्या चित्रपटांमध्ये अशा गोष्टी दाखवल्या जातात. तर मग यावरती पालकांनी असं काय हे करायला पाहिजे किंवा पॅरेंट्सने असं काय करायला पाहिजे जेणेकरून मुलं त्या गोष्टी न बघता ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या बघायला जातील. आणि पालकांनी देखील मुलांना एनकरेज केलं पाहिजे की जे मुलांना अशा प्रकारचे चित्रपट दाखवायला पाहिजे. आता मी माझ्या एका मित्राचं उदाहरण देतो. त्याच्या घरामध्ये शिक्षणाच्या आईचा गो पिक्चर चालू होता. तर मग त्याच्या पालकांनी, त्याच्या वडिलांनी त्याला बोलवलं पिक्चर बघायला. तर तुम्ही म्हणजे बघितलं असेल का नाही ते मला माहित नाही, बट तुम्ही नक्की तो पिक्चर बघा आणि ऑडियन्सला देखील मी सांगेल की तो पिक्चर बघा. तर त्या पिक्चरामध्ये चालू असताना त्याच्या वडिलांनी त्या म्हणजे चित्रपटामध्ये अख्या सगळे पॅरेंट्सची काय चूक आहे ती चूक निदर्शनास आणून दिलेली आहे. बट जेव्हा तो मुलगा तो पिक्चर बघत होता तेव्हा पालकाने त्या मुलाच्या मनामध्ये अशी मेंटॅलिटी घातली की सगळी चूक मुलाची आहे. तर मग म्हणजे आता अशा गोष्टींना देखील जर पालक हे करत असतील मुलांच्या मनात तरी पण तेच गोष्टी घालत असतील तर मग यावर तुम्हाला काय वाटतं? आता हे 2 पिढ्यांमधला आहे ना हा जनरेशन गॅप आहे. एक त्या पिढीचे विचार वेगळे, ह्या पिढीचे विचार वेगळे, आणि जे पिक्चर वगैरे ते समाज मनावर फार मोठा परिणाम बनवतात. म्हणजे 3 इडियट सारखा पिक्चर असेल की जे म्हणतात सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेलेंस के पीछे भागो.
किसी महापुरुष ने कहा है कि कामयाब होने के लिए नहीं, काबिल होने के लिए पढ़ो। सक्सेस के पीछे मत भागो, एक्सेलेंस का पीछा करो। सक्सेस झक मार के तुम्हारे पीछे आएगी। म्हणजे ह्या गोष्टी खूप मॅटर करतात की त्यानुसार विद्यार्थी कसा घडेल. मात्र सर्वांनी असा विचार केला पाहिजे, पालकांनी मुलांचा मुलगा होऊन विचार केला पाहिजे. त्याच्या दृष्टिकोनातून त्या गोष्टींकडे बघितलं पाहिजे. पालकांचा अँगल वेगळा असतो, मुलांचा अँगल वेगळा असतो. आणि या जनरेशन गॅपमुळे काय होतं की विद्यार्थ्यांचा किंवा मुलांचा विकास होण्याऐवजी ते मुलं तिथंच थांबतात, तिथंच खुंटतात, त्यांची वाढ तिथंच थांबली जाते. तर हा जो गॅप आहे हा कमी होणं आणि पालकांनी एका वयातल्या मुलांमध्ये मित्रत्वाचे संबंध निर्माण होणं जास्त महत्त्वाचं असतं. आता जर आपण विचार केला किंवा बघितलं तर मग मुलं काय म्हणतात की मला म्हणजे प्रत्येक मुलं आता हे सर्व जे काही होत असतं त्या बेसिसवरती मुलांच्या मनामध्ये एक हे गेलेलंच आहे की मी हे करू नाही शकत, हे असं आहे, हे तसं आहे. पण मग आपण जर एक प्रकारे विचार केला तर जे काही मुलं आहेत ते हिंमत करून थोडंफार हे करून मुलं पालकांना सांगतात की नाही पप्पा आता मी हे करणार आहे, मला हेच करायचं आहे, मला हे याच्यातच करिअर करायचं, युट्यूबिंगमध्ये मला करिअर करायचं आहे. मग पॅरेंट्स लगेच म्हणतात की नाही तुला युट्यूबिंगमध्ये करिअर करायचं आहे ना, तू आधी शिक, 2-4 वर्ष 5 वर्ष शिक, त्यानंतर तू जॉब कर आणि जॉब करता करता तुला वाटलं तर तू ते युट्यूबिंग कर. मग मुलगा म्हणतो बरं ठीक आहे. मग त्यानंतर मग मुलाला वाटलं की नाही आता आपल्याला शिकायचंच आहे ना, मग शिकताना आपण विविध प्रकारचे कोर्स असतात, जसं की ऑन्कोलॉजी झालं. मग मुलगा म्हणतो ऑन्कोलॉजी करायची. मग पालक म्हणतात ते काय असतं, तर मुलाला ते समजायला काही हे राहत नाही. मग मुलगा लगेच फील्ड चेंज करतो. मुलगा म्हणतो मला ग्राफिक डिझायनिंग करायचं आहे. मग पॅरेंट्स म्हणतात त्याच्यामध्ये स्टॅबिलिटी नाही. मग परत मुलगा म्हणतो की मला ॲक्टिंग करायची. मग पालक म्हणतात हे करण्यासाठीच मी तुला एवढं 10-15 वर्ष शिकवलं का, याच्यासाठी मी तुझं तेवढे पैसे खर्च केले का, हेच धंदे करायचे का तुला. मग परत मुलगा म्हणतो की नाही मला आता हे सर्व तुम्ही सांगतायत ना, मला हे काही करायचं नाही, मला शिक्षणच करायचे, मला लॉयर बनायचं आहे. मग लगेच मग पॅरेंट्स म्हणतात नाही नाही लॉयरांना जसं श्राप भेटत असतात, ते लॉयरांना थोडंसं हेच असतं, मग भीतीचं वातावरण असतं, त्याच्यानंतर जीवाचा धोका असतो. मग बरं लॉयर पण नाही बनत, मग आता बनू तरी का इंजिनियर बनतो. इंजिनियर किलोच्या भावावर पडलेले आहे, मग इंजिनियरच बनायचं होतं, मग कशाला जेवढं शिकला, मग आपापली शेती कर. म्हणजे हे आता मुलाला करू पण देत नाही की आधी म्हणतो तुला जे वाटेल ते कर असं पण सांगतात. आणि जेव्हा मुलगा म्हणतो मला हे करायचंय तर तेव्हा ते म्हणता नाही, मग त्याच्यासाठी काही ना काही रिझन देत राहतात ते. मग आता याच्यावरती आपण करावं नाही तरी नेमकं काय मुलांनी. पालकांनी कसं आहे मुळातून मुलाचा कल ओळखला पाहिजे. आता प्रत्येक पालकाला सगळ्या गोष्टीतलं ज्ञान असेल असं काही नाही, पण आपल्या मुलाचा कल कसा आहे त्या कलानुसार पालकांनी मुलाला थोडीशी मोकळीक देणं आवश्यक आहे. म्हणजे मुलगा त्याच्या पद्धतीने काहीतरी शिकेल, धडपडेल, खूप प्रत्येक याच्यावर उच्च लेवलला जाईल असं काही नाही, पण तो जिथं जाईल त्या आवडीच्या क्षेत्रात तरी जाईल, तिथं तो करिअर करेल. म्हणजे एखादा जबरदस्तीने एखाद्या पेशामध्ये उतरवणं, असं म्हणतात की शिक्षक जन्माला द्यावा लागतो, जो जन्माला आलेला असतो तोच खरा शिक्षक होतो. नाहीतर मग मारून मुटकून केलेले शिक्षक काहीच कामाचे नसतात. आणि शिक्षकांसाठी हे वाक्य असतं की शिक्षक जन्माला द्यावा लागतो. त्याच पद्धतीने त्या त्या क्षेत्रामध्ये जो तो गेला ज्याचं आवडीचं क्षेत्र असेल, म्हणजे वकिली सगळ्या वकिलांना शाप मिळतात असं काही नाही. आपण उज्ज्वल निकमांचं उदाहरण पाहिलं की अनेक चांगल्या केसेस त्यांनी सोडवले, इतकं मोठं नाव केलं. त्या दृष्टीने जो तो ज्याच्या त्याच्या क्षेत्रात गेला तो तिथे सक्सेस हो अगर ना हो, पण तो त्याचं आवडीचं क्षेत्र असेल आणि तो तिथे चांगल्या प्रकारे योगदान देऊ शकेल. आतापर्यंत आपण पॅरेंट्सचे जे काही पॉईंट्स होते, जे पॅरेंट्स चुकीचे करतात त्याबद्दल बोललो, पण आता आपण मुलांबद्दल बोलू. म्हणजे आता फक्त पॅरेंट्सला चुकीचं ठरवणं हे मला योग्य वाटत नाही. आपण मुलांच्या देखील काही चुका आहेत त्या पण पालकांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे. कारण आपली जी ऑडियन्स आहे त्यामध्ये पॅरेंट्स आणि स्टुडंट्स हे दोघं आपले व्हिडिओ बघत असतात. तर मग जर आपण विचार केला तर मग जे स्टुडंट्स आहेत ते स्टुडंट्स काय करतात, प्रत्येकाचे पालक काही सारखे नसतात तुम्ही म्हटले त्याप्रमाणे. मग काहींचे पालक जसे आपली रिक्वायरमेंट आहे मुलांसोबत असं वागायला पाहिजे तसं वागायला पाहिजे तसे वागतात ते. मग मुलांना एक प्रकारे तो जास्तीचाच फ्रीडम भेटून जातो. मग मुलं रस्ता भरकटत चालतात. तर मग मुलांनी रस्ता भरकटू नाही त्यासाठी काय करायला पाहिजे. आता कसं स्वातंत्र्य वेगळं आणि स्वैराचार वेगळं. बरेच जण स्वातंत्र्य आणि स्वैराचार एकच समजून घेतात. आपल्याला स्वातंत्र्य दिलं म्हणजे आपण स्वैराचार केला पाहिजे असं नाही. आपल्याला जर पालकांनी स्वातंत्र्य दिलंय आपल्या आवडीनिवडी जपण्याचं, तर आपण पण त्या दृष्टीने योग्य पद्धतीने ते स्वातंत्र्याचा आपण उपभोग घेतला पाहिजे. नाही तर मग स्वातंत्र्य मिळालं म्हणून स्वैर काहीतरी वागणं, सगळ्या मर्यादा सोडून देणं, याचा पण विचार मुलांनी केला पाहिजे. तर पालक आपल्यावर विश्वास टाकताय, पालक आपल्याला मोकळीक देत आहेत, म्हणजे मुलांनी मग मुलं म्हणजे मुलं मुली दोघं, मग त्यांनी सगळ्या पालकांचा विश्वास तो
बुडून किंवा संपून काहीतरी स्वैर वर्तन करणं हे पण चुकीचं असते. जे पालक आपल्याला स्वतःहून मोकळीक देत आहे त्या मुलांनी उलट त्याचा जास्त फायदा घेऊन आपल्या क्षेत्रामध्ये किंवा आपल्या आवडीनिवडी जोपासण्यामध्ये त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे. आणि आता जर मी एकदा म्हणजे मी विविध ठिकाणी स्पीच करायला जात असतो, तर मग मी एका ठिकाणी स्पीचसाठी गेलेलो होतो. मग त्या ठिकाणी एक स्कूलच होतं ते, तर मग त्या ठिकाणी गेलं असताना मला ना त्या ठिकाणी गोष्ट दिसली की जे 4वी-5वीचे मुलं आहेत ते त्या ठिकाणी सिगारेट पित होते. तर मग आणि कोणी विमल खात होतं, कोणी सिगारेट पित होतं. मी त्या स्कूलचं नाव नाही रिव्हील करणार, बट होतं त्या ठिकाणी असं. तर मग यावरती तुम्हाला काय वाटतं? आता कसं झालंय, मुलं या जसं आपण या समाज माध्यमांचे फायदे आहेत तितकेच तोटे पण आहे. म्हणजे एखाद्या माकडाच्या हातात खोलीत देऊन देणं, तो माकड ते खोलीत कुठे लावेल कुठं आग लावेल त्या प्रकारे हा मोबाईल झालेला आहे. म्हणजे मोबाईलमुळे आज सगळ्या गोष्टींमधलं नॉलेज इतकं सहज उपलब्ध होऊन जातं किंवा जे रील्स वगैरे बघून किंवा काही पिक्चर बघून मुलांनी त्यांचे आदर्श बदलून घेतलेले. म्हणजे पिंजरा नावाचा पिक्चर होता जुना, त्याच्यामध्ये एक वाक्य होतं, मास्तर मेला तरी चालेल, मास्तराचे आदर्श मारायला नको. शिक्षक मेला तरी चालेल पण शिक्षकाचे आदर्श जिवंत राहायला पाहिजे. स्वतःच्याच खुनासाठी तो शिक्षक फासावर जातो, स्वतःच्याच खुनासाठी. म्हणजे त्या शिक्षकाचं वाक्य आहे की मास्तर मेला तरी चालेल, मास्तराचे आदर्श मारायला नको. मुलांनी आता हे जे मोबाईलमुळे त्यांना इतक्या गोष्टी कळत आहेत की त्यांच्या दृष्टीने सिगरेट पिणं, विमल खाणं म्हणजे एक प्रेस्टिज पॉईंट होऊन गेलेला आहे. बघ मी सिगरेट ओढतो. किंवा एखादा टुकार मुलगा असेल चौकात उभा राहणारा, तो त्यांचा आदर्श झालेला आहे. बघ हा मुलगा शाळेत येतो, शिक्षकांना काहीतरी बोलून जातो आणि एकदम हिरोसारखा येतो जातो आणि याला कोणीच काही बोलू शकत असं करतो म्हणजे ते एकदम म्हणजे त्यांनी त्या वयात काय राहतं की कोणाचं तरी नेतृत्व स्वीकारायचं असतं. मुलं एका वयामध्ये कोणाचं तरी नेतृत्व स्वीकारतात. ते कोणाचं नेतृत्व स्वीकारतात याच्यावर त्यांचं भवितव्य अवलंबून असतं. त्यांनी जर असा चौकात उभे राहणाऱ्या मुलांचं जर नेतृत्व स्वीकारलं, त्यांना आदर्श मानलं, तर ते मुलं त्या दृष्टीने वाहवत जातात. मग इथं शिक्षकांची जबाबदारी असतेच, त्याचबरोबर पालकांची सुद्धा जबाबदारी असते की आपला मुलगा नेमका कुठल्या संगतीमध्ये, किंवा शिक्षकांनी लक्षात आणून दिलं की तुमचा मुलगा असा असा करतोय, पालक म्हणतात नाही माझा मुलगा असा वागू शकत नाही, त्याला आम्ही ओळखतो, आणि इथून त्या मुलगा आणखी भरकटायला जास्त सुरुवात होते. बरोबर. आणि मुलं भरकटत असतात, हे सर्व करत असतात. आता त्यानंतर हे प्रेम प्रकरणाचं प्रकरण खूपच जास्त वाढलेलं आहे. मी यावरती काय वाटतं तुम्हाला? याचं काय, एका वयामध्ये पालकांनी मुलांवर लक्ष तर ठेवलंच पाहिजे, पण त्यांचे मित्रमैत्रीण होऊन त्यांच्याशी मोकळा संवाद साधला पाहिजे. नाही तर मग सैराट पिक्चर म्हणजेच त्याला आदर्श मानणारे असे भरपूर आहेत आपल्याकडे की ज्याच्यामधून आउटपुट काहीच नाही, की ज्याचा शेवट पण चांगला नाही. असे अनेक उदाहरणं या शिक्षकीपेक्षा आमच्या डोळ्यासमोर आहेत की अनेक मुलांचं अनेक मुलींचं आयुष्य वाया गेलं या गोष्टीतून, प्रेम प्रकरणातून. म्हणजे पालकांनी थोडंसं लक्ष देणं आवश्यक आहे. आपण आपल्या मुलांना स्वातंत्र्य दिलं पण ते त्यांचं वर्तन त्या स्वातंत्र्यामुळे सोयीचं नाही झालं, याकडे लक्ष दिलं. मोस्ट ऑफ द स्टुडंट्स काय करतात, ज्युनियर कॉलेज कम्प्लीट केल्यानंतर जेव्हा सिनियर कॉलेजला जातात 12th नंतर एखादी डिग्री एखादा कोर्स कम्प्लीट करण्यासाठी, मग ते जिथं प्रॉपर असतात त्या ठिकाणी न जाता एखाद्या शहरात जात असतात. मोस्ट ऑफ द खेड्यापाड्यातले मुलं. तर मग ते त्या ठिकाणी गेल्यानंतर त्यांचं जे बिघडण्याचा रेट आहे, मी मागील व्हिडिओमध्ये देखील प्रत्यक्षासोबत या गोष्टीवरती चर्चा केली होती. बट मग तुम्ही टीचर आहे म्हणून मी हा क्वेश्चन पुन्हा एकदा रिपीट करतो. तर ते जेव्हा एखाद्या शहरात जातात त्या ठिकाणी त्यांचं बिघडण्याचा रेट खूपच जास्त वाढलेला आहे. म्हणजे एक प्रकारे जर आपण म्हटलं तर 100 पैकी जवळपास 40% मुलं अशी असतात जी बिघडून गेलेली असतात. तर मग यावरती आपण अशी काय उपाययोजना करू शकतो की जेणेकरून ते बिघडू नाही शकत, किंवा पालक याच्यावरती असं कशा प्रकारे लक्ष देऊ शकतात, म्हणजे जेणेकरून मुलाचा डाऊनफॉल देखील होणार नाही, तो बिघडणार देखील नाही आणि तो करिअरमध्ये काहीतरी करू देखील शकेल. मुलांना आपल्या जबाबदारीची जाणीव आहे की आपण कुठल्या परिस्थितीतून शिकतोय, आपले पालक आपल्यासाठी किती कष्ट घेत आहेत. ते मुलं किंवा मुली शहरात गेले तर ते कधीच बिघडू शकत नाही, यावर माझा ठाम विश्वास आहे की ते मुलं बिघडणारच नाही, ज्यांना आपल्या परिस्थितीची जाणीव आहे, ज्यांना आईवडिलांचे कष्ट माहिती आहेत. मात्र जे एकदम मोकळ्या वातावरणात गेले, मोकळ्या वातावरणात गेल्यानंतर ज्यांची संगत चुकली, त्यांना चुकीचे लोक येऊन भेटले, चुकीचे मैत्रिणी भेटल्या, त्यांचा मात्र मग ट्रॅक तिथे पूर्णतः बदलून जातो. म्हणजे मग ते कुठल्याच प्रकारे आपल्या भविष्याचा विचार न करता फक्त आजचा दिवस जगून घ्यायचा आणि पुढचं बघू
या दृष्टीने अपना त्यांचा हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. आखरी हो. अपना हर दिन ऐसे जियो जैसे कि आखिरी हो जियो तो इस पल ऐसे जियो जैसे कि आखिरी हो. असा त्यांचा प्रवास. जेवढे पण मुलं असतात प्रत्येक मुलांना मी आतापर्यंत जेवढी चर्चा केली सरांसोबत त्या चर्चेमध्ये मी प्रत्येक मुलाला म्हणत नाही की प्रत्येक मुलगाच तसा असतो. मी फक्त सांगतोय की आजकालच्या जनरेशनमध्ये असे मुलांचे देखील बरेचसे प्रमाण आहेत आणि पॅरेंट्सचे देखील असे प्रमाण आहे. त्यामुळे मी प्रत्येक पॅरेंट्सला आणि प्रत्येक स्टुडंटला बोलते असं कोणीही स्वतःच्या मनाला लावून घेऊ नये. आणि ज्याला लावून घ्यायचं असेल, जो तसा वागत असेल, जो तसं बिहेव करत असेल, त्याने स्वतःच्या मनाला लावून घेतलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही. पण मी हे का सांगतोय की जे तसं वागत नाही, जे ज्यांचे चांगलं चालू आहे मी त्यांच्यासाठी बोलत नाही. जे लाईफमध्ये चुकतायत हे मी त्यांच्यासाठी त्याच्यासाठी मी चर्चा करतो या गोष्टी. मंडळी, कसं वाटलं आपल्याला आपल्या शोवरती सरांसोबत बोलून? तर बघा कसं वाटलं आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. आपण सरांना देखील विचारू की त्यांना आपल्या शोवरती आल्यानंतर कसं वाटलं. खूप छान वाटलं. अनेक म्हणजे चांगल्या गप्पा इथे मला मारता आल्या, माझ्या आवडीनिवडी इथे मला सांगता आल्या आणि खूप छान प्रयत्न आहे. असंच चांगले चांगले तुम्ही इथे वक्ते आणून एक छान चॅनल आपलं ग्रो ही मी सदिच्छा व्यक्त करतो. मंडळी, प्रत्येक व्हिडिओप्रमाणे ह्या व्हिडिओत देखील हसत राहा, खेळत राहा, मजेत राहा. या व्हिडिओला होईल तेवढं शक्य होईल तेवढं शेअर करा. जास्तीत जास्त स्टुडंट्सपर्यंत आणि पॅरेंट्सपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि कमेंटद्वारे आम्हाला तुमच्या प्रतिक्रिया कळवा. आणि जर व्हिडिओ आवडली असेल तरच चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. तर भेटूत नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.